मित्राच्या घरी चाललोय. श्रीमान नाव आहे त्याचं. कोणाच्या 50 नाव आल्यावर देतो ना. भाई रस्ता है ही नहीं. ये भेंट. अबे ये कुत्ता क्या पागल है क्या रे. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल ओएस फिल्म्समध्ये. तर असा काही विशेष ब्लॉग नाहीये, जस्ट लाईट गेले म्हणून बाहेर निघतोय. ड्रोनची पण टेस्ट करायची होती, ती सुद्धा टेस्ट करूयात आणि बघूयात कसं काय नजारे पाहायला मिळतात. सुप्रभात. तर मगाशीच झालेला. तर आता आधी पुलकितच्या घराखाली जाऊ, काय बोलतो बघूया. चावी कुठे ठेवली शाळेला. आत्ताच थांबलेलो, फोन आलेला मल्हारचा आणि तो बोलत होता की उद्या कॅम्पिंगला येतोस का. मी बोललो बाबा आज लाईट गेली आहे त्यामुळे मी घराच्या बाहेर निघालोय, काहीतरी शूट करूया, काहीतरी चॅनलवर येईल म्हणून. प्रॉब्लेम माझा काय माहिती आहे का, एकतर सीझन चालू झालाय, वेडिंग सीझन, आणि त्यामुळे प्रोजेक्ट्स आले, त्याला डेडलाईन आहे, कधी असं निघून नाही जाऊ शकत. कॅन्सल करायला लागणार आहे मे बी मला, तरी मे बी नाही कॅन्सलच आहे. त्याला बोललो जर लाईट गेली तर येईल आज सारखी. गेले 15 ते 20 मिनटं झाले त्याच्या घराखाली येऊन उभं आहे पुलकितच्या, आणि साला फोनच उचलत नाही, म्हणजे बिझी येतोय. चला एवढं कोणाशी बोलत होतं रे. लड़का है लड़का. तू लड़के से बात करते साले. कॉलेज का दोस्त है. कॉलेज के दोस्त, दोस्ती दी. दोस्त भाई दोस्त. तो फिलहाल हम लोगों का प्लान है कि हम लोग जाएंगे मोरबे डॅम. तर आता मोरबे डॅमला जाऊ, मस्त थोडेसे गाडीचे शॉट्स प्लस ड्रोन शॉट, जरा म्हणजे ड्रोन शॉट घेऊच, माझा हात पण बसेल ना थोडासा, म्हणजे समजून जा, आता शिकायला लागते थोडं थोडं. आणि अजून एक जागा आहे तिकडे, शंकराची मूर्ती आहे पूर्ण, त्या मूर्तीला पण आपण ड्रोन शॉटने कॅप्चर करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जरा बघू, ड्रोनची टेस्टिंग करायला चाललो रे. हां मग तुम्ही कुठे निघाली स्वारी तुमची. बरं आहे बरं. आता निशांत आलेला घरी, डेटा कॉपी करायला गेलो, लाईटच गेली, बोला मी चाललो आता फिरायला. भाई पेट्रोल भरने के लिए पेट्रोल पंप जिंदा भी है क्या. अरे भाई 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 मित्रांनो, आम्ही पहिले काय करायचो माहिती आहे का, आमच्याकडे ना स्प्लेंडर होती, माझ्याकडे परत शिंदेकडे ना आपला ओंकार शिंदे, 100चं पेट्रोल भरायचो आणि त्या 100च्या पेट्रोलमध्ये आम्ही पूर्ण लोणावळा फिरून यायचो. ही गोष्ट मी कोणाला सांगितलेली नाही, तरी पण आता तुमच्या सगळ्यांसमोर बोलून टाकतो. त्या माझं जुनं जे घर होतं ना, त्याच्या बॅक साईडला ना खाली पार्किंग होती. त्या पार्किंगमध्ये ना खूप जुन्या अशाच पडलेल्या गाड्या असायच्या. तर तिथे ना एक MAT, जर तुम्हाला माहिती असेल ना MAT बाईक, तर एक दिवस ना आम्ही असेच काहीतरी खेळत होतो, क्रिकेट खेळत होतो वाटतं. ते MAT चालू करता प्रयत्न केला आमच्या अंगात मस्ती म्हणून, आणि ती काही MAT चालू झालीच नाही. तर आम्ही ना तिच्यात पेट्रोल काढलं, जवळजवळ थम्सअपची बाटली येते ना, त्या बाटलीमध्ये भरलं आणि पूर्ण झाडांमध्ये ओतलं. तेव्हा मी हर्षल शिंदे असायचा आमच्यासोबत. एवढी मजा केली ना आम्ही येड्यासारखी, म्हणजे ही मजा नाहीये, नुकसानच केलं एक प्रकारे. त्या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या, कोणी त्याच्यावरती टीका करू नये एवढं. हर्षल जर तू बघत असेल व्हिडिओ तर तुला समजेल MATचं पेट्रोल. म्हणजे घरी यायचं कुठे आता. मी आता आपण कुठे कलोत्याला आहे मी आता. गाडी द्यायची होती तुला दुसरं काम द्यायला. ओ भाई भाई ये सब इधर से आ रहे लग रहे, गोवा से, IBW से. IBW मित्रांनो, यावेळेस आपल्याला नाही जमलं IBW ला जायला, कारण कामाचं लोड पण तेवढंच होतं आणि थोडी आपण कडकी पण होती असं समजून जा. कारण लास्ट टाइम जेव्हा मी गोवाला गेलेलो 2023ला, तेव्हा माझं सगळं घेण्यापासूनच होतं, म्हणजे ग्लव्स झाले, टेल बॅग झाल्या, खूप काय काय वस्तू अशा घेतल्यात ना, प्लस तिकडे जाऊन राहण्याचा खर्च सगळा. जवळजवळ माझा खर्च 33 का 34,000 रुपीज गोवाची शॉपिंग आणि येऊन जाण्याचा खर्च झालाय. त्यामुळे या वर्षी मी सगळं स्किप केलं. जरा इन्कम आली पाहिजे ना, त्याशिवाय आपण जाऊ नाही शकत कुठे. 4-5 नाही 3-4 असे स्पॉट आहेत ना, ते तुम्हाला प्रॉपर ड्रोन शॉटनी मस्त बघायला मिळतील. मित्रांनो, इकडे एक फनी किस्सा आहे माझ्या मैत्रिणींचा. त्यांना असाच मोरबे डॅम बघायचा होता, तर त्या आल्या रिक्षानी, म्हणजे खोपोलीवरून आल्या इथपर्यंत रिक्षानी. त्यांना त्या बाहेर जिथून आपण टर्न मारलं तिथे सोडलं त्यांना आणि ते इथून चालत आल्या, आणि त्यांना मोरबे डॅम काय मिळालाच नाही.
एवढ्या चालल्या असतील त्या, जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर चालल्या, जास्तीच असतील मे बी. त्यांना काय मोरबेडा मिळालाच नाही. गप तिथून चालत परत बाहेर आल्या आणि रिक्षा पकडून घरी गेल्या. इर्शालवाडी पुनर्वसन प्रकल्प 900 मीटर पुढे, म्हणजे इर्शाल. अरे हा भाई वही पड रहा हो ना भाई, बोलण्यात होते. आणि समोर बघा थोडासा पुढे गेलं असं बघा इर्शालगड दिसतोय. आता दाखवतो आपल्या चिड़िया के आंखों से दिखाता हूँ आपको क्या सीन है वो. चलो. फैजल खान पता है क्या, वो भी इधर आता है कार शूट करने के लिए. हा बघा मोरबे डैम दिसायला सुरुवात झाली आहे. मेरा टायर मेरे को आजारी क्यों लग रहा है, पीछे वाला टायर आजारी लग रहा है मेरा. काय बोला हा, मित्राच्या घरी चाललोय. आहे पुढे एक जण राहतो, श्रीमान नाव आहे त्याचं. असते का संबंध क्या हा हो, 50 आल्यावर देतो ना, आल्यावर देतो, आल्यावर देतो मी. 50 रुपये दे म्हणतो, 50 रुपये. नाही आपण नाही गिर सकते रे भाई. तू कौन से राइडर के पीछे बैठा है जो खुद गिरता है. ये देख इधर ही गिरा था वो. अबे अभी बोला कौन से राइडर के पीछे बैठा है. देख पैर रखा क्या नीचे, गाड़ी बंद हो गई, पैर रखा क्या नीचे. ये अबे भाई मेरी तो कितनी फटी. कुत्ते को देख के अरे कुत्ता नहीं आया भाई, रास्ता है ही नहीं. ये भेंट, अबे ये कुत्ता क्या पागल है क्या रे. हाँ ए बबुड्या, तू काय येडा बिडा आहे का, डायरेक्ट कुठे आहे तू मध्ये. आईला नाही तर काय घाबरलं होतं ना इकडून. ए बबू ए घोड्या, एक बबुड्या, ए बबुड्या, ए बबुड्या. किती क्यूट आहे यार ही छोटी आमची दुसरी वाली. अरे गुंडुले, जिथे जाऊ तिथे कुत्रे भेटतात रे मला. पण बाबा आम्ही तुझ्याकडे काय आणलं नाही रे, आम्हाला माहित नव्हतं तू इथे असतोस म्हणून. तो गाइस ड्रोन जा रहा है अभी ऊपर. ये होम का राइवल हिलू आता अवतारावर जाऊ नका, कारण जरा गरीबों का ऐसे होता है. हा गरीबो का ऐसे होता है. गरीबों के पास इतना मोटा लोकेशन पण चालू करायला लागतं त्यासाठी. बी रेडी टू फ्लाय होएगा डायरेक्ट. चालू कैसे करने का, दोन नीचे फर्स्ट साइड में. ओके मट्टी साफ करता है. आणि हा बघा आमचा पाठ्या. हे बाबड्या, बाबडू बाबडू बाबडू. डोळे बघा ना किती मस्त आहेत त्याचे, पिवळे पिवळे. गोंडच आहे पिल्लू. सुकड आहे पण मस्त आहे. तसे आमच्या आवली तरी कुठं झाड आहे सुकडी तिथे पण. ये इंसान ने वो कुत्ता सो रहा था सुकून से, ठीक है.
सिर्फ कंटेंट रिकॉर्ड करने के लिए कि उसको काही उठा के नाही लेके आया। ऐसा कुछ नहीं है कंटेंट लेके आया guys। आमच्या सोबत आलेला आहे मैं बोलता है ये दल्लाल जो कंटेंट के पीछे पागल है। मैं बाजू पे ना तर मस्तपैकी इथे पण ड्रोन शॉट घेतलेत. आता कसे वाटतील कसे चांगले येतील ते मला काय माहीत नाही. 2.7K आणि 4K मध्ये दोन्हीमध्ये शूट केलं आहे. आणि त्याचबरोबर थोडंसं म्हणजे मला ना क्विक शॉट्समध्ये मे बी 4K नव्हतं होतं. आता 4K पण शूट करून बघितलं आहे. तर ठीक आहे, शॉट कसे वाटतील मला घरी पोस्ट प्रोडक्शनला समजेलच. आणि आता थोडंसं बाहेर जाऊ. इथून गेल्यानंतर एक शंकराची मोठी मूर्ती आहे इथून बाहेर निघाल्यानंतर चौकच्या इथे. तिथे पण शूट करू शकतो. नाहीतर मग इथे नडाळ म्हणून आहे. मी असं करणार तर नाही आहे, पण बघू जर तिथं व्यवस्थित करायला मिळालं तर शूट करू, नाही तर सरळ त्या शंकराच्या मूर्ती तिथे जाऊया. 164 मीटर ऊपर है वो. किधर लैंड होएगा? ये देख ऊपर. गाइस इसको डबल डी रॉक इसको जस्ट मैंने भी डबल डी रॉक लगा के दिया था, पता है इसको डबल डी लॉक लगाने को नहीं आ रहा था बाइक पे. अरे 5 मिनिटासाठी लॉक लावायचं कसं क्या है? आता 24% बॅटरी आहे. इथे मस्तपैकी शंकर मंदिराचं म्हणजे हे जे मंदिर आहे ना तिथे मोठी अशी भव्य अशी मूर्ती आहे. तिथं सुद्धा मस्त शूट झालं. तर आत्ता इथे आम्ही कलोत्यामध्ये आलो आहे. प्रॉपर ड्रोन शूट केला आहे यातला हा डॅमचा. तर पोलिसांच्या अंडरमध्ये येतो महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. कलोत्याचा डॅम आहे हा. तर मस्त व्हिडिओ झालेत, शॉर्ट्स आलेत. आणि मागे बघा ना इकडे तर सूर्य पूर्ण मावळतीच गेला आहे आणि इथं असं धुकं यायला लागलं आहे. आणि आता काही रेकॉर्ड करणार नाही आहे कारण गोप्रोची बॅटरी पण ढूस झाली आहे. आता घरी जाऊ जर काही ब्लॉग केला तर, नाहीतर मग एंडच करून टाकूया. जवळजवळ 21 ते 22 GB डेटा आहे ड्रोनचा, म्हणजे किती जास्ती झाला आहे तो. आणि अजून गोप्रोचा डेटा पण कॉपी करून मग एडिट करायचं आहे.
तर चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. आणि जास्ती काय नव्हतं या व्हिडिओमध्ये, जस्ट हात साफ करण्यासाठी हा व्हिडिओ मी असंच केला होता. एक तर कल्लोच्याला जाऊन आलो आणि दुसरं त्या मोरबे डॅमच्या आतमध्ये गेलेलो. मोरबे डॅमला 2-3 वेळा आपण जाऊन आलो आहे. आणि तो कल्लोजाचा डॅम नव्हता, तो फर्स्ट टाईम बघितला होता मी, म्हणजे आतमध्ये गेलो नव्हतो कधी. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि मेन गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये.